नमस्कार, मी डॉक्टर विक्रम कोळेकर, समतानगरमध्ये राहतो. मी आणि माझे बंधू आकाराम उर्फ पो परशुराम कोळेकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं सांगली मिरज महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. हे अर्ज भरत असताना आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून 2 गटामध्ये अर्ज भरला होता. काही तांत्रिक अडचणी, टेक्निकल गोष्टी होऊन अर्ज बाद होऊ नये किंवा एखाद्या गटातून अडचण आली तर दुसऱ्या गटामध्ये लढता यावं यासाठी 2 अर्ज भरले होते. आणि त्यामुळं आज छाननीनंतर अर्ज दोघांचे वैध झाले होते. पक्षश्रेष्ठींची चर्चा करून माझा म्हणजे डॉक्टर विक्रम परशुराम कोळेकर यांचा ड गटातील 7 ड गटातील ओपन पुरुष या गटातील अर्ज आम्ही माघार घेतलेला आहे. सर्व कार्यकर्ते आमचे व आमचे सहकारी मित्र या सर्वांशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे. आणि आमच्या घरातून एकच उमेदवार असावा अशी सर्वांची भावना होती. त्यामुळं माझे बंधू पप्पू उर्फ आकाराम परशुराम कोळेकर हे या निवडणुकीच्या रिंगणात ताकदीने उतरत आहेत आणि आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत अशी आम्हाला खात्री आहे आणि आमची त्याची तयारी आहे. काही माध्यमांमध्ये नजरचुकीने दोघांचाही अर्ज मागे घेतला अशी बातमी आलेली आहे, पण ते निव्वळ नजरचुकीने आहे आणि त्यामुळं सर्व मतदार बंधूंनी याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. आणि जेव्हा एखादी जनशक्ती धनशक्तीच्या विरोधात लढते तेव्हा अशा अनेक अफवांचे पेव सुटत असतात. त्यामुळं अशा कोणत्याही गोष्ट आमच्याकडून कधीही होणार नाही. निवडणुकी तर नाहीच, निवडणुकीच्या नंतरही आमच्याकडून अशी कुठलीही गोष्ट होणार नाही. त्यामुळं मी आपणा सर्वांना विनंती करतो की दिनांक रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी पप्पू दादा यांचा प्रचाराचा शुभारंभ आमचे पक्षश्रेष्ठी तसेच आमचे आधारस्तंभ नेते माननीय अंकुश रामभाऊ कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरज येथील मंगळवार पेठेजवळील भोसले क्लिनिक येथून सुरू होणार आहे. सायंकाळी 3 वाजता दुपारी 3 वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती. नमस्कार.